अहमदनगरमध्ये महावितरण उपकार्यकारी अधिकाऱ्यांचं कार्यालय फोडलं गेलंय। निलंबित झालेल्या सहाय्यक अभियंत्यानं हे कृत्य केलंय। निलंबन केल्याच्या रागातून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे आणि या प्रकरणी सहाय्यक अभियंता प्रल्हाद टाक यांनी ही कार्यालयाची तोडफोड केलेली आहे। सुनील भोंगळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, कारवाई नेमकी का केली गेली होती आणि आता तोडफोड केल्यानंतर पुढची कारवाई काय? नक्कीच आपण जर बघितलं तर जामखेड तालुक्यातील नान नदीतल्या महावितरणच्या उपकार्यकारी अधिकाऱ्यांचं कार्यालय महावितरणच्याच एका सहाय्यक अभियंत्यानं फोडल्याची घटना जी आहे तर ती काल संध्याकाळी समोर आलेली आहे। विशेष म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा अद्याप तरी पोलिसांमध्ये दाखल झालेला नाही। संबंधित जे सहाय्यक अभियंता होते ते कामात दिरंगाई करत होते। त्यानंतर वीज बिल वसुली जी आहे तर ती त्यांच्याकडून होत नव्हती असा ठपका ठेवत त्यांच्यावरती काही दिवसांपूर्वी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली होती आणि या निलंबनाच्या कारवाईचा राग मनात धरूनच त्यांनी ही तोडफोड केली असल्याची माहिती जी आहे ती सध्या तरी समोर येते आहे। मात्र ज्या कार्यालयामध्ये ही तोडफोड झाली त्याचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत तर ते त्यांनी या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा अद्याप दाखल केलेला नाही। त्यामुळे चर्चेला कुठेतरी उधाण येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सध्या हे व्हिडिओ जे आहेत तर ते समाज माध्यमांवरती प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत। सुनील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।